नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की वर्षातून एकदा येणारा एक असा दिवस आहे जो तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ शकतो. होय, मी बोलते रथसप्तमीबद्दल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पौराणिक कथा. आणि मी तुमची होस्ट उज्ज्वला पवार. आज आपण रथसप्तमीच्या या खास दिवशी या उत्सवामागील पौराणिक कथा, त्याचं महत्त्व आणि हे व्रत तुम्ही कसं साजरं करू शकता याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुमच्यासाठी काही टिप्स आणि माहिती आहे जी तुमचं जीवन नक्कीच बदलू शकते. रथसप्तमी म्हणजे काय? तर रथसप्तमी हा दिवस हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो. याला सूर्या जयंती असंही म्हणतात, कारण या दिवशी भगवान सूर्याचा जन्म झाला असं मानलं जातं. सूर्य हा केवळ प्रकाश आणि ऊर्जेचा स्रोत नाही, तर तो आरोग्य, तेज आणि चैतन्याचा प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी सूर्याची पूजा करणं खूपच फलदायी आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात? यामागे एक सुंदर कथा आहे जी आपण पुढे ऐकणार आहोत. पण त्याआधी ही पूजा का केली जाते याचं मुख्य कारण म्हणजे सूर्याकडून मिळणारे आशीर्वाद, विशेषतः उत्तम आरोग्य आणि तेज मिळवण्यासाठी. चला आता ऐकूया रथसप्तमी मागील रंजक कथा. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान सूर्याने एक तेजस्वी रथामध्ये बसून अवतरण घेतलं होतं. हा रथ 7 घोड्यांनी ओढलेला असतो, जे आठवड्याचे 7 दिवस आणि 7 रंगाचं प्रतीक आहेत. या कथेनुसार सूर्याचं तेज आणि प्रकाश संपूर्ण सृष्टीला जीवदान देतं. काही कथांमध्ये असंही सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णाचे पुत्र सांब यांनी कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सूर्याची आराधना केली होती आणि याच दिवशी त्यांना सूर्याचा आशीर्वाद मिळाला होता. त्यामुळे त्या दिवशी सूर्याची पूजा केल्याने सर्व रोग आणि पापांना मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. किती अद्भुत आहे ना ही कथा. एका दिवसाचं महत्त्व किती मोठं असू शकतं हे यातून दिसतं. तुम्हाला काय वाटलं? या कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर या दिवशी पूजा करण्याचं महत्त्व काय आहे? रथसप्तमीला सूर्याची पूजा केल्याने अनेक फायदे मिळतात. आरोग्य. सूर्य हा आरोग्याचा देव मानला जातो. या दिवशी सूर्याची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. रोगांपासून मुक्ती मिळते. तेज आणि आत्मविश्वास. सूर्याच्या तेजाप्रमाणेच या पूजेमुळे व्यक्तीमध्ये तेज आणि आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते. समृद्धी. सूर्य धन आणि समृद्धीचंही प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा घरात सुख समृद्धी घेऊन येते. तेज आणि आत्मविश्वास. सूर्याच्या तेजाप्रमाणेच या पूजेमुळे व्यक्तीमध्ये तेज, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते. समृद्धी. सूर्य धन आणि समृद्धीचंही प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा घरात सुख समृद्धी घेऊन येते. सूर्याला ज्ञानाचंही प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी पूजा केल्याने बुद्धी आणि ज्ञान वाढण्यास मदत होते. विचार करा, एकाच पूजेतून कितीतरी लाभ. पण हे लाभ मिळवण्यासाठी पूजा कशी करायची हा प्रश्न पडला असेलच ना तुम्हाला. रथसप्तमीच्या दिवशी पूजा करणं खूप सोपं आहे. तुम्ही प्रमाणे पूजा करा. सूर्योदय होण्यापूर्वी शक्य असल्यास स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा. उगवत्या सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. त्यामध्ये हळद, कुंकू, फुले आणि तांदूळ टाकू शकता. ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. मूर्ती किंवा प्रतिमेची पूजा. घरात सूर्याची मूर्ती किंवा चित्र असेल तर त्याची षोडोपचारे पूजा करा. धूप, दीप, नैवेद्य दाखवा. मंत्र ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यासारख्या मंत्रांचा जप करा. सूर्याची आरती म्हणा. सात्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवा, जसे की खीर, लाडू किंवा फळे. दान धर्म.
या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूंचे दान करणे खूपच पुण्यदायक मानले जाते. अर्घ्य देताना सूर्यदेव मला उत्तम आरोग्य, तेज आणि समृद्धी प्रदान करा अशी प्रार्थना करायला विसरू नका. तुम्हाला या विधीमध्ये काही अडचण आहे का किंवा तुमच्याकडे काही खास पद्धत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आता रथसप्तमीला काय करायचे आणि काय करायचे टाळायचे हेही आपण पाहणार आहोत. म्हणजे काय करायचे हे आता आपण पहिल्यांदा पाहूया. आता या दिवशी काय करणं शुभ मानलं जातं हे बघूया. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शक्य असल्यास उपवास ठेवावा, सूर्यदेवाची मनोभावे पूजा करावी, दानधर्म करावा, सकारात्मक विचार ठेवावेत. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ असतो. आता काय टाळायचं आहे? या दिवशी कोणालाही दुखवायचं नाही किंवा अपशब्द बोलायचं नाही. तामसिक पदार्थाचे सेवन टाळायचे. अनावश्यक वादविवाद टाळावेत. सूर्योदयापूर्वी जेवण करावे. सूर्यास्तानंतर जेवण करणे टाळावे. जर उपवास नसेल तर लक्षात ठेवा, कोणताही सण साजरा करताना आपल्याला भावना आणि विचार शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची वाटते? रथसप्तमी म्हणजे केवळ पूजा अर्चेची मर्यादित नाही, तर याचे सांस्कृतिक महत्त्वही खूप मोठे आहे. दक्षिण भारतात, विशेषतः आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिरांमध्ये विशेष पूजा, मिरवणुका आणि रथयात्रा आयोजित केले जातात. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचंही सूचक मानलं जातो, जेथे निसर्ग नव्याने बहरतो. तुम्ही हा दिवस कसा साजरा करता? तुमच्या गावात किंवा शहरात काही खास परंपरा आहेत का? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला नक्की आवडतील. तर मित्रांनो, आज आपण रथसप्तमीचं महत्त्व, त्यामागील कथा आणि पूजाविधी याबद्दल जाणून घेतलं. लक्षात ठेवा, हा दिवस केवळ धार्मिक विधी नाही, तर सूर्याच्या तेजाप्रमाणे आपलं जीवन उजळवण्यासाठी, आरोग्य आणि समृद्धी मिळवण्याची एक संधी आहे. सकारात्मक राहा, चांगले कर्म करा आणि सूर्याच्या आशीर्वादाने आपले आनंदी जीवन बनवा. कधी कधी फक्त एक छोटासा प्रयत्नही आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. मग का नाही आपण या शुभ दिवशी सूर्याची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला प्रत्येक लाईक आणि सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.